श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुख समृद्धी राहण्यासाठी, सुखी जीवनासाठी आपल्याला काही घरगुती उपाय करावायचे आहे, जेणेकरून आपल्या घरात सुख समृद्धी राहील. यासाठी रोज संध्याकाळी तुपाचा दिवा हा देवघरात लावावा. तसेच तुळशीला नेहमी पाणी द्यावे. दर गुरुवारी घरात चंदन आणि गंधाने अभ्यंग पूजन करावे. सकाळी घरात शंखानाद करा. घरात रामरक्षा, अथर्वशीर्ष किंवा श्रीसूक्त तुम्ही वाचू शकता. सकाळी उठून घरात झाडू मारताना ओम नमः शिवाय म्हणायचे आहे. देवघरात साफसफाई ठेवा. धूप दीप लावा. घरात लोखंडी वस्तूंचा अतिरेक टाळा. तसेच झोपताना दक्षिणेकडे डोके ठेवून झोपा. धनसंपत्ती आणि समृद्धीसाठी काही उपाय आहेत. तर मुख्य दरवाजाजवळ शुभ लाभ किंवा स्वस्तिक लावायचं आहे आपल्याला किंवा काढायचं आहे. घरात लक्ष्मी कुबेराची मूर्ती ठेवावी. तसेच रोज मनी प्लांटला पाणी द्या. उत्तर पूर्वेस मनी प्लांट ठेवा. तिजोरी ही उत्तरेकडे किंवा दक्षिण भिंतीलगत ठेवा. घरात लक्ष्मीची आठवड्यातून एकदा महालक्ष्मी पूजा करा. रात्री झोपण्याआधी तांदळाचा एक मूठ दक्षिण दिशेला ठेवा. तिजोरीत श्रीयंत्र ठेवा. घरात पाण्याच्या झऱ्यासारखं चित्र किंवा फाउंटन ठेवा. पैशाची पिशवी ही लाल रंगाची ठेवा. तुमच्याकडे जे काही पैसे असतात किंवा पर्स असेल ती लाल रंगाची ठेवा. आठवड्यातून एकदा धूप दीप लावा. कापूर लवंग जाळा. तसेच दर शनिवारी घराच्या कोपऱ्यात अळशीचं तेल हे शिंपडा. दर मंगळवारी हनुमान चालीसा म्हणावी. घरात फोडलेली वस्तू, फुटलेली वस्तू किंवा बंद घड्याळे, तुटलेल्या मूर्त्या अजिबात ठेवायच्या नाहीत. त्या काढून टाकून द्यायच्या आहेत. रात्री झोपताना पाण्याचा ग्लास ठेवून सकाळी तो झाडाला वतायचा आहे. घरात काचेचा बॉल किंवा फेंग शुई क्रिस्टल ठेवा. कुत्र्याला किंवा गाईला रोज भाकरी द्या. घरात दर शुक्रवारी फुलं उधळा आणि सुगंधित द्रव्य वापरा. घरात नियमित गंगाजल शिंपडा. वैवाहिक आणि कौटुंबिक सौख्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. तर ते कोणते उपाय आहेत? तर पती पत्नीने एकत्र देवपूजा करावी. बेडरूममध्ये उग्र किंवा काळ्या रंगाचे फोटो टाळा. बेडरूममध्ये शिवपार्वतीचं चित्र ठेवा. सोमवारी एकत्र उपवास ठेवा. एकमेकांना पांढऱ्या फुलांचे गजरे द्या. तुळशीला जोडीने पाणी घाला. घरात वाजणाऱ्या घड्याळाचे वेळ बरोबर ठेवा. कौटुंबिक वाद असेल तर नारळ नदीत सोडून द्या. वाहत्या पाण्यात सोडून द्या. रविवारी घरात 7 प्रकारच्या धान्यांचे दान करा. रोज रात्री झोपण्याआधी कृतज्ञतेने भावना ठेवा. आता आरोग्यासाठी काही उपाय आहेत. मंगळवारी हनुमान चालीसा रोज किंवा आठवड्यातून 3 वेळा तुम्ही म्हणू शकता. घरात गंगाजल शिंपडा. आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा तुम्ही गंगाजल घरात शिंपडू शकता. सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा. तांब्याच्या लोट्यातून सूर्याला पाणी अर्पण करा. ओम सूर्याय नमः असं म्हणा. शिवलिंगावर बेलपत्र व पाणी अर्पण करा. हे आपण सोमवारी करू शकतो. घरात तुळशीचे रोप ठेवा. ताजी हवा आणि सकारात्मकता ऊर्जा देते. शयनकक्षेत आरसे टाळा. यामुळे मानसिक अस्वस्थता होऊ शकते. काळ्या वस्त्राचे दान करा. शनिवारी गरजू लोकांना काळ्या वस्त्राचे नक्की दान करा. काळे तीळ आणि उडीद नदीत वा झाडाजवळ टाका. शनिदोष दूर होतात. नारळ फोडून ते वाहून द्या. दर रविवारी आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही नारळ फोडून वाहून द्या पाण्यात. पाण्याने भरलेला तांब्या शेजारी ठेवा. झोपताना तो शेजारी ठेवायचा आणि सकाळी उठून तो झाडांना अर्पण करायचा आहे. आता नोकरी किंवा करिअरसाठी काय उपाय आहे? तर दर बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करायचे आहे. दर गुरुवारी ब्राह्मणाला पिवळ्या वस्तूचे दान करायचे आहे, जसे की बेसन लाडू, हळद, कपडा. नवीन संधी हवी असेल तर नवरात्रीत देवीची उपासना करायची आहे. दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. श्रीसूक्त किंवा कनकधारा स्तोत्र पठण करायचं आहे. घरात दक्षिणमुखी प्रवेशद्वार असल्यास लाल स्वस्तिक लावा. शनिवारी झाडू दान करा. अडथळे तुमच्या जीवनातील दूर होतात. पंचमुखी हनुमान जीची उपासना करा. नोकरीतील शत्रुबाधा त्यामुळे दूर होते. शुभ लाभ यंत्र किंवा श्रीयंत्र हे तिजोरीत ठेवा. बुधवारी हिरवा कापड घालावा आणि
पान खावे. मोठ्या संधीच्या दिवशी ओम ऐं ह्रीं श्रीं हे 11 वेळा जप करायचा आहे. आता घरात सकारात्मकता ऊर्जा वाढवण्यासाठी काय करायचं आहे, तर मुख्य दरवाजावर रुद्राक्ष तोरण लावायचं आहे. रुद्राक्ष तोरण लावल्याने घरात सकारात्मकता ऊर्जा वाढते आणि नकारात्मकता शक्ती दूर होतात. मुख्य दरवाजाजवळ चांदीचे पान ठेवा. चांदीचे पान ठेवल्याने घरात प्रसन्नता आणि समृद्धीता येते. घरात पारद शिवलिंगाची स्थापना करा. पारद शिवलिंगाच्या पूजनाने वास्तुदोष दूर होतात आणि मानसिक शांती मिळते. वास्तुदोष निवारण्यासाठी साधे उपाय काय आहे, तर घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर करण्यासाठी नियमित धूप, कापूर जाळणे तसेच शंखध्वनी करणे हे अत्यंत आवश्यक आहे. मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला काय करायचं आहे, तर रुद्राक्ष तोरण हे घरात लावायचं आहे, दरवाजाच्या बाहेर लावायचं आहे. तसेच मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना अशोकाचे झाड लावायचे. हे झाड घरात सकारात्मकता ऊर्जा वाढवते आणि वास्तुदोष कमी करते. रोज घरात शंखानाद हा झालाच पाहिजे. शंख वाजवल्याने घरातील नकारात्मकता ऊर्जा निघून जाते आणि शांती नांदते. घरात पाण्याचा वाहणारा फाउंटन किंवा जलचित्र ठेवा. हे कुठे ठेवायचं आहे, तर उत्तर पूर्वेस. हे संपत्ती आणि सातत्यपूर्ण प्रगती दर्शवते. बेडरूममध्ये आरसे शक्यतो टाळा. आरसे झोपताना शरीरावर प्रतिबिंब दाखवत असतात आणि त्यामुळे मानसिक अशांतता येते. घरात तुटलेल्या वस्तू, बंद घड्याळे, तुटलेल्या मूर्त्या हे आपल्याला टाळायचं आहे. तसेच रोज दिवा लावताना ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मीने नमः याचा आपल्याला जप करायचा आहे. यामुळे काय होतं, तर धनवृद्धी आणि समृद्धी होते. मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूंना हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे. हे शुभतेचं प्रतीक आहे. देवघरात उजव्या हाताच्या बाजूस तुळशीपत्र ठेवावे आणि चंदन वापरावे. यामुळे मानसिक शांती आणि पूजेस प्रभाव पडतो. घरच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात लोखंडी वस्तू जास्त ठेवू नये. हे वैरभाव, क्रोध आणि मानसिक भार वाढवते. नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी वास्तू समुद्रिका यंत्र दक्षिणेस ठेवा. हे यंत्र विशेषतः वास्तुदोष निवारण्यासाठी असते. तसेच घरात कुबेर यंत्राची स्थापना उत्तर दिशेला करा. हे आर्थिक स्थैर्य आणि नवीन संधी आणि शुभ वार्ता आपल्या आयुष्यात येतात. अशा पद्धतीने तुम्ही हे छोटे छोटे उपाय जर केले तर आपले जीवन हे सुख समृद्धीपूर्ण होतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.